नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. मेचा संपूर्ण महिना आहे हा अगदी खास मानला जाईल, कारण या महिन्यामध्ये 3 जे मोठे ग्रह आहेत जसे की गुरु, राहू, केतू हे जे तिन्ही ग्रह आहेत ते राशी परिवर्तन करणार आहेत. अर्थात त्याचे प्रभाव परिणाम कर्क राशीवरती कशा प्रकारचे असतील या संदर्भातले स्वतंत्र व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. परंतु या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये साधारणतः त्याचे प्रभाव कसे असतील, इतरही जे ग्रह आहेत त्यांचे परिणाम सुद्धा कर्क राशीवरती कशा प्रकारे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः गेल्या डिसेंबरपासूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या कर्क राशीसाठी तेवढ्याशा व्यवस्थित नव्हत्या. मात्र गेला जो महिना होता म्हणजे एप्रिल जो महिना होता तो तुमच्यासाठी अतिशय चांगला होता. अधिकाधिक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी झालेल्या असतील. ज्या कामामध्ये तुम्ही हात घेतलेला असेल त्या कामामधून तुम्हाला यश मिळालं असेल, लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा जो प्रकार म्हणतो, हा जो भाग किंवा असा काही अनुभव सुद्धा तुम्हाला आलेला असेल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभलेली असेल आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले असतात. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतात तर आपण आणखीन जास्तीत जास्त त्या संदर्भात जास्त ॲक्टिव्ह होतो. लक्षात घ्या, हा संपूर्ण महिना सुद्धा तसाच आहे. मग अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्याच राशीमध्ये मंगळ जो ग्रह आहे हा भ्रमण करतो. हा मंगळ ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या राशीकरता, कारण तुमच्या राशीचा हा राजयोगकारक ग्रह आहे. पंचमेश आणि कर्मेश आहे, तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. राशीचा जो षष्टेश आहे गुरु, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर. म्हणजे 15 महिन्यानंतर हा जो गुरु आहे, गुरु तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे आणि जवळजवळ तिथे 1 वर्षापर्यंत राहणार आहे. व्ययस्थ गुरु हा तसा चांगला मानला जात नाही, खास करून तुमच्या राशीकरता. तर येणाऱ्या वर्षभरात त्याचे परिणाम कसे असेल या संदर्भातले आपण स्वतंत्र रूपाने व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. येणाऱ्या जवळजवळ 2.5 वर्ष तुमच्या भाग्यस्थानातच राहणार एकंदरीतच. या मे महिन्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान तुम्हाला लाभलेलं आहे. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात, महत्त्वपूर्ण कामं हातात घेणार आहात. लक्षात घ्या, जर का कालावधी चांगला असेल, तुम्हाला उपयुक्त असेल, भाग्यशाली असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त काम करायला हवं, जेणेकरून तुम्ही त्या कालावधीचा संपूर्णपणे लाभ घ्या. होतं बऱ्याच वेळेस असं की ज्या आपला चांगला कालावधी असेल तर आपण थोडंसं सुस्त होतो, थोडंसं लेझीनेस आपल्यामध्ये वाढतो आणि मग आपण त्या कालावधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेत नाही. असं मात्र करू नका. ही लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. म्हणजे ही संपूर्ण मे महिन्याची ज्या कालावधी आहे तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही याचा अनुभव घेतलेला असेल, ग्रहमान चांगलं आहे. या मे महिन्यामध्ये जर का तुम्ही जबरदस्त अशी मेहनत घेतली तर अर्थातच स्काय इज द लिमिट ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येतील. आणि अर्थात तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा मंगळ तुम्हाला कार्य करण्याची एक जबरदस्त ऊर्जा देईल. तुमच्यातला आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित झाल्यासारखा जाणवेल आणि म्हणूनच त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे, हा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश किंवा राजयोगकारक ग्रह मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. अजिबात काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच चांगल्या गोष्टी घडणार आहे. ज्याला आपण नशीब म्हणतो किंवा कालावधी चांगला असेल तर काय होतं, त्याचा सगळा अनुभव तुम्ही या महिन्यामध्ये घेणार आहात. खास करून आर्थिक संदर्भात तुमची मानसिकता आहे ती सुद्धा या महिन्यामध्ये अतिशय चांगली राहणार आहे. जी कामं कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यामध्ये लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. मात्र थोडासा अभ्यास करूनच त्या संदर्भात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचं राहील. मात्र त्यामधून लाभ तुम्हाला निश्चित मिळतील, कारण भाग्याची साथ ही तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. संपूर्ण महिना हा जो शुक्र आहे तुमच्या भाग्यस्थानातच राहणार आहे. अर्थात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. तुमच्या दोघांमध्ये हार्मनी जी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तीर्थस्थळी जाणे, धार्मिक स्थळे जाणे आणि अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला चांगले, म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचा वेळ अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत होणार आहे. याचप्रमाणे
लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. साधारण गेल्या 3-4 महिन्यामध्ये लव्ह लाईफ थोडंसं वर खाली होतं, गोष्टी काय बरोबर चाललेल्या नव्हत्या, वादविवाद काय चहाच्या कपातली वादळं ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असतील. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उपयुक्त असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या अशा प्रकारचा कालावधी आहे. काहीही काळजी करू नका. अर्थात थोडंफार जरी तुम्हाला शारीरिकतेच्या संदर्भातले त्रास झाले तर डॉक्टर इलाज करणं गरजेचं आहे. मात्र ग्रहांची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना जो आहे तो अतिशय चांगला असणार आहे. आता थोडा विचार करू की तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे. वैवाहिक जीवन अतिशय चांगलं आहे. खास करून लक्षात घ्या, जे तुमचा सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. चांगला कालावधी सुद्धा होईल. मात्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला बघतो आहे, तो थोडंसं वैवाहिक जोडीदारावर थोडेसे वादविवाद वगैरे होणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील. काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ सरळ तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विवाहसुख मंडळी आहे, जे विवाह करण्यासाठी आतुर आहे, त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय चांगला राहील. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे नातेसंबंध जुळून येणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुमचा स्वतःचा असा ठसा उमटवू शकाल. तुमचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील आणि तुम्हाला काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे सुद्धा मिळू शकतील. त्या संपूर्ण महिन्यामध्ये मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम्सचे काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्या उपयुक्त असतील, योग्य असतील, भविष्यकालीन योजनांसाठी अतिशय व्यवस्थित असेल. तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला थोडंसं ॲक्टिव्ह राहायला हवं. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. काळजी अजिबात करू नका. ज्या काही संधी येतील आणि ज्या तुम्हाला वाटतील की उपयुक्त आहेत की त्या तुम्ही करू शकता, जरूर हाती घ्या. गोष्टी तुमच्यासाठी अतिशय चांगल्या स्वरूपात येणाऱ्या भाग्याची साथ इथे सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे लाभणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरचे काही चांगले अनुभव, काही म्हणण्यापेक्षा बरेचसे चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, कालावधी चांगला आहे, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. 100% काय 200% मेहनत करा, जेणेकरून तुम्हाला येणारं जे आउटपुट आहे जबरदस्त राहील. काहीही काळजी करू नका. याचं कारण एकच आहे की दिनांक 15 तारखेनंतर जो व्यस्त गुरु जाणार आहे तुमचा, हा गुरु नंतर मात्र तुमचे जे काम आहे ती पेंडिंग ठेवेल. म्हणजे आता या 2-3 महिन्यामध्ये जेवढं तुमच्या कामाला गती आली होती ती नंतर काही तेवढी येणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रह योगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. उत्तम अशा प्रकारची युती आहे. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळतील, अंतःप्रेरणा चांगल्या मिळतील. फक्त घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. धार्मिक स्थळी जाणं किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. दिनांक 17 तारखेला लाभस्थानामध्ये रवी आणि हर्षांची युती होणार आहे. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार थोडेसे व्यवस्थितपणे करणं गरजेचं राहील. असं तुमच्या राशीला सांगायची गरज नाही, कारण व्यवहार तुमची रास आहे. परंतु कधी कधी गोष्टी थोड्याशा चुकीच्या सुद्धा होतात. या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे तुमचे जे भाऊबंदकीचे जर काही त्रास असतील तर या दरम्यान थोडेसे डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय महत्त्वाने अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून या दरम्यान तुमच्यामधली ऊर्जा आणि कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील आणि काही महत्त्वपूर्ण घटना की ज्याच्यामध्ये लाभ आहे, आर्थिक संदर्भामध्ये म्हणा किंवा पारिवारिक स्वरूपामध्ये तुमच्याकडे अतिशय चांगला दिसून येतील. तर मंगळ आणि शुक्राचा जो त्रिकोण दिनांक 22 तारखेला होणार आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. या दरम्यान तुम्ही मस्तपैकी अगदी ॲक्टिव्ह असणार आहात. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध हर्षलची युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी युती आहे. आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले काही चुकीचे व्यवहार किंवा भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचे व्यवहार या दरम्यान होण्याची शक्यता आहे. थोडंसं लक्ष द्या. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला रवी आणि बुधाची युती
तुमच्या लाभस्थानात होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. आर्थिक संदर्भात असे काही व्यवहार तुमच्याकडून होतील, अनपेक्षितपणे पण होतील, परंतु ते तुमच्यासाठी उपयुक्त सुद्धा राहतील. काही नवीन सोर्सेस ऑफ इन्कम तुमच्या समोर येतील की जे पॉझिटिव्ह असतील आणि या अन्वये आर्थिक चांगले लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारे संभवतो. खास म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की आर्थिक संदर्भात जे काही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी या दरम्यान येतील, जरूर त्याचा स्वीकार करा, जरूर त्याच्यापासून पुढे जा. गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण, उपयुक्त आणि शुभफलदायी असतील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे दिनांक 12 तारखेला, आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि खास करून अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण जास्त प्रमाणात भावना देत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि खास करून वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.